आदित्यराजे मराठी प्रोडक्शन प्रस्तुत डेअरिंग, मनात डेअरिंग धरून बनवलेला हा चित्रपट डेअरिंग 12 जूनला अख्ख्या महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. आणि सर्व प्रेक्षकांना माझं आव्हान आहे, शेतकरी पुत्राचा चित्रपट आहे, हाऊसफुल झालाच पाहिजे. नमस्कार, मी पूजा धामे. 12/6/2026 रोजी आमचा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि हा मूवी एक सत्य घटनावर आधारित आहे. आणि आम्ही यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. सगळ्यांनी, आमचे क्रू मेंबर्स असेल, आमचे मेकअप दादा असतील, डिरेक्टर असतील, निर्माते असतील, सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना, जसं आपण हिंदी सिनेमा बघतो तसंच मराठी सिनेमांना पण तुमचा सपोर्ट असू द्या. कलाकार याच्यामध्ये 40-50 असेल आणि पूर्ण क्रू पकडून असेल 200-300 प्लस. आणि याचा संपूर्ण शूट बारामती, मोरगाव इथे झालेला आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनावर आधारित आहे, जी मोरगाव मध्ये घडली होती. दादा जगताप यांनी हरणांची शिकार त्यांनी नव्हती केली, त्यांच्या पोरांनी केली होती. ती केस त्यांच्यावर आली होती. ते कसलंही डगमगता ते या केस मधून बाहेर पडली. ही रिअल स्टोरी आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीला रिअल स्टोरी भूमिका काय नेमकी यामध्ये माझी भूमिका एक मुख्य कलाकार आहे मी, ज्यामध्ये मी दादांची तिसऱ्या वाईफचं कॅरेक्टर करते. आणि मी दादा जगताप यांच्या लहानपणीचा रोल प्ले करतोय, ज्यामध्ये मी इमोशन पण आहे, कॉमेडी पण आहे. माझा मित्र युवराज, म्हणजेच माझा भाऊ, तो पण या चित्रपटात आहे. दोघा भावांनी ग्रामीण भागातून जालना ते बारामती हा प्रवास काही सोपा नव्हता. कसा बघतो याच्याकडे? रीलस्टार वरून डायरेक्ट चित्रपटात याआधी मी माझा एक व्हिडिओ होता. आता तर सध्या लग्नाचे प्रॉब्लेम चालू आहे, कोणाला पोरगी भेटायलीच नाहीये. त्यावर मी एक रील टाकली होती, तुमचं लग्न झालंय का? तुम्हाला नाही म्हणतोय बरं का, रील टाकली होती, तुमचं लग्न झालंय का? तर मग ती रील बघितली आमच्या नवोदय BSc ॲग्री यांचे प्रोड्युसर मिलिंद लडगे सरांनी. मग त्यांनी मला कॉल केला, ऑडिशनला ये म्हणले. आणि या नवोदय BSc ॲग्री या चित्रपटाचे दिग्दर्शक राम खाटमुडे यांनी मला या चित्रपटात घेतलं. संपूर्ण अशी आम्ही मजा केली, खूप धमाल केली. आणि तो चित्रपट शेतकऱ्यावर आधारित होता, त्यामुळे प्रतिसाद तर चांगला भेटला त्याला. की आताची तरुण पिढी आहे, जी संकट आलं की मागे हटतात, फाशी घेण्याच्याकडे जातात. पण जे दादा जगताप होते ते कसलंही न बघता स्वतः त्या केस मधून संकटाला सामोरे जाऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं यामध्ये. तर नवीन पिढींना भरपूर काही शिकायला भेटेल त्यामध्ये. नक्की तुम्ही एकदा जाऊन थिएटरला मूवी बघा. तरुणांना का पाहावं? मग तेच ना, आता आम्ही जे सांगितलं की कोणत्याही संकटाला सामोरे न जाता लोक आता, म्हणजे आजकालची जी युथ आहे ते आत्महत्या करण्याकडे जास्त फोकस करतात. काही म्हणजे टेन्शन आलं की हा मला असं नाही करायचं, स्वतःला कोंडून घेणार, जेवण बंद करणार, आई वडिलांना परेशान करणार. पण या मूवीमध्ये असं आहे ना, एक मुलगा जो लहानपणापासून अनाथ आहे, त्याला आईने जन्म देताच दुसऱ्याकडे सोडलं, त्याला जन्म देणारी आई वेगळी, त्याचा सांभाळ करणारी आई वेगळी. आणि एक अनाथ म्हणून तो वावरला आणि पहिली चोरी त्यांनी अन्नासाठी केली. आणि त्याचं जेवढं पण त्यांनी संघर्ष केला आहे, तर आपल्याला विचार करण्यात भाग पाडेल, हा करू शकतो तर मी का नाही करू शकत. त्यामुळे सगळ्यांनी बघावे असं मला वाटतं. तुमची भूमिका काय केली यात? माझी भूमिका मी एक बायकोचं कॅरेक्टर केलंय, एक आईचं कॅरेक्टर केलंय, जे 20 वर्षापासून तर 50 वर्षाच्या बाईपर्यंत मी याच्यामध्ये एक माझी भूमिका साकारली आहे. रोल कसा मिळाला? तुम्ही काही माहिती वगैरे? हा, या सांगायला गेलं तसं तर मी पहिले वेब सिरीज केले, शॉर्ट फिल्म केलेत, काही सॉन्ग केलेत आणि इंस्टाग्रामवर प्रोफाईल आहे, फेसबुकला आहे, म्हणजे ब्लॉगिंग वगैरेही करायचे. तर यातून मला संधी भेटली. आणि एक दिवस मी म्हणजे नॉर्मल शूट करत होतो आम्ही एक वेब सिरीजचं, जे आदित्य सरांसोबत करत. त्यांनी माझी भूमिका त्यात पाहिली, त्यांना माझी भूमिका आवडली असेल, त्यांनी मला बोलले की माझं एक मूवी येणार आहे, तर त्यामध्ये तू काम करशील का?
मी इझिली घेतलं होतं. मला वाटलं हा म्हणत असतील, पण एक दिवस त्यांचा रात्री मला कॉल आला की असं असं कॅरेक्टर आहे, की कर म्हणून. फीचर फिल्म आहे, मोठी फिल्म आहे, तुझी प्रोफाईल बनेल. मी म्हटले ठीक आहे सर, येते. पण मला याबद्दल काहीच माहित नव्हतं की माझी भूमिका काय असेल, स्टोरी काय. तिथं गेल्यानंतर मला कळले की ही सत्य घटनावर आधारित आहे आणि ज्यांची मी भूमिका करत आहे ते माझ्या समोर बसलेत आणि मला त्यांना ऑब्झर्वेशन करून मला ही भूमिका करायची होती. काय आव्हान करायचं की या एवढ्या सर्वसामान्य माणसांनी आम्ही दोघांनी हा चित्रपट सॉरी It's okay. मी एवढंच सांगेल की आम्ही एक खूप म्हणजे असं रिच फॅमिलीतून नाही. हा पण शेतकरी, मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि एका खेडेगावातून, आम्ही दोघंही खेडेगावातले आहे. तर एवढंच म्हणणं आहे की आम्ही तुमच्याच यातलं आहे, तुमच्यासारखेच आहोत. तर तुमच्या इथलेच मुलं त्यांनी एक बनवलेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात ती प्रदर्शित होत आहे. छोट्याशा गावातून आलेले पोरं आहेत. तर आमच्यासाठी तरी हा मूवी बघावा असं मला वाटतं.